रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। जय शिवराय। जिल्हा परिषद पंचायत समितीचा बिगुल वाजला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये। आता पाहिलं की आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो विजय आलाय तो शिवसेना भाजपाला आलेला आहे आणि सगळ्या लोकांचं मतदाराचं उभ्या महाराष्ट्रामध्ये आता परिवर्तन झालेलं आहे। मला खात्री की यावेळचा जिल्हा परिषदचा जो संपूर्ण जो मतदारसंघ आहे पण ज्याच्यामध्ये खेड असेल, आंबेगाव असेल, शिरूर असेल, जुन्नर असेल, या चारही मतदारसंघामध्ये 100% शिवसेनेचं आणि भारतीय जनता पार्टीचं काही ठिकाणी आमची युती होईल, काही ठिकाणी होणार नाही। पण जशी परिस्थिती असेल त्या पद्धतीने आमचं वर्चस्व राहील। सर्वसामान्य माणसांना जी खात्री झालेली आहे, मग चाकणची नगर परिषद असेल किंवा खेडची असेल, बंसरची असेल, जुन्नरची असेल, यानंतर खात्री झालेली आहे की आता विकासाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला हा 100% शिवधनुष्याचा विचार करणं ही काळाची गरज झालेली आहे। आणि मी आपल्याला शब्द देतो, या 8ही जिल्हा परिषद गटामध्ये तालुका कितीही मोठा असू दे, तालुक्याच्या कामांना आम्ही घाबरत नाही। जे उमेदवार आम्ही देतोय ते सगळे उमेदवार तुम्ही ज्यावेळेला जिंकून द्याल त्यावेळेला त्या जिल्हा परिषद गटामध्ये आमच्या गावगाड्यातल्या शेतकऱ्यांचे, आमच्या लोकांचे जे शेतमाल असतात तिथून बाहेर काढण्याचे किंबहुना अडचणीतले सगळे मार्ग आम्ही 100% मोकळे करून शेतकऱ्यांचे आणि ह्या तालुक्याचे सर्वांगीण विकासासाठी आम्ही विकासाचा एकही रस्ता छोटा मोठा बाकी ठेवणार नाही। हा शब्द तालुक्याचा आमदार म्हणून जिल्हा परिषदेच्या निमित्ताने मी देतो। या असलेल्या निमगाव, सावा, बोरी, वडगाव, कांदळी आणि ही प्रमुख जी मोठी मोठी गावं आहे, खौडद असेल, हेडगाव असेल, शिरोली, सुलतानपूर असेल, साळवाडी असेल, त्यानंतर इथे औरंगपूर असेल, कावळ पिंपरी असेल, पारगाव असेल, या संपूर्ण गटामध्ये राजे मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, हा एक चांगलं नाव ज्यांनी बैलगाड्या क्षेत्रामध्ये किंवा विरोबा पद संस्थेचं अध्यक्षपद ज्यांच्याकडे आहे आणि ज्या गावची एकी कमालीची आहे त्या वडगाव गावच्या सरपंच म्हणून ज्यांनी काम केलं त्या माधुरीताई सचिन दिलक ह्या आमच्या जिल्हा परिषदेच्या या ठिकाणी कॅन्डिडेट आहे। आमचे पंचायत समितीचे ह्या विभागाचे या गावचे सुपुत्र, एक मोठे उद्योजक, एक दातृत्ववान माणूस आणि अतिशय मितभाषी, कधी कोणाची तक्रार नाही, कधी कोणाशी भांडण नाही, अतिशय सौम्य पद्धतीने सर्वांबरोबर काम करणारे आणि आपले योगदान देणारे आदरणीय राजू शेठ गाडगे हे आज आमच्या पंचायत समितीचे उमेदवार आहेत। गाव टू गाव नियोजन होईल, कार्यकर्त्यामध्ये उत्साह मोठा आहे आणि हा मतदारसंघ या इतर मतदारसंघामध्ये विजयाच्या दृष्टीने मोठ्या उंचीवर राहील एवढा विश्वास मी तालुक्याच्या वतीने देतो। जी जबाबदारी माझ्या खांद्यावर दिलेली आहे या जनतेने, ते अपक्ष आमदार म्हणून, पण अपक्ष आमदार हा या युतीचा सहयोगी सदस्य आहे आणि मी अनेक वर्ष काम करतो आहे सरकारबरोबर। मी आपल्याला शब्द देतो की या सरकारमध्ये काम करत असताना या गटाचा, गावाचा आणि या तालुक्याचं मॉडेल करणं आणि एक साचेबंद पद्धतीचा एक चांगला आराखडा करून प्रत्येक गट आणि घराचा विकास करणं ही आमची नैतिक जबाबदारी राहणार आहे। त्यामुळे मी मनापासून या उमेदवारांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि कार्यकर्त्यांचं नियोजन चालू होतं आहे। 20 तारखेला उद्याच्या आमचे सर्व उमेदवार या तालुक्यातले अर्ज भरतील आणि मोठ्या पद्धतीचा, विराट अशा पद्धतीचा असलेला एक चांगलं स्वरूपाचं सभा आणि त्याचं मार्गदर्शन 20 तारखेला होईल। एक मोठी रॅली होईल तालुक्याची आणि जनतेच्या समोर आम्ही जाऊ आणि मला खात्री आहे माझे मायबाप जनता आम्हाला यश देईल, आम्हाला उजवी देईल आणि आम्ही 100% विनम्रपणे जमिनीवर पाय ठेवून हे यशसुद्धा घेऊ आणि जनतेची 100% कामं पण पूर्ण करू, हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो। दादा, आता प्रचारासाठी वेळ खूप कमी राहिलाय, नियोजन असणार? माझं म्हणणं आहे की निवडणूक अजून 5 दिवसाची करायला पाहिजे। जी लोक 12 महिने लोकांमध्ये राहतात त्यांना त्यासाठी निवडणुकीला वेळ द्यायचा। जी लोक लोकांमध्ये राहतच नाहीत किंवा जी लोक नुसते पैशाचा विचार करून निवडणूक लढतात असे लोक फसवे असतात।
मला असं वाटतं की मी सुद्धा कित्येक वर्ष 20 वर्ष ह्या तालुक्यामध्ये काम करतोय आणि आमचे उमेदवार सुद्धा जनतेमध्ये नेहमी राहतात. त्यामुळं निवडणुकीचा कार्यकाल आमच्या दृष्टीने भरपूर मोठा आहे. आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊ, गावापर्यंत जाऊ, विकासाच्या सगळ्या अडचणी समजून घेऊ आणि आम्ही ही निवडणूक अतिशय उमेदीने, उत्साहात आणि जबाबदारीने कर्तव्याच्या दिशेने पार पाडू एवढंच तुम्हाला या सांगतो. तालुक्याचे विद्यमान आमदार म्हणून प्रचारासाठी तुमचं कसं नियोजन असणार आहे? नाही, मी आपल्याला सांगितलं ना, जिथं सगळे उमेदवार आमचे आता दिले जातील. आता उद्यापर्यंत मी प्रेस करून सगळे उमेदवार आमचे डिक्लेअर होईल. आज मला साहेबांनी मुंबईला अर्जंट बोलवलेले आहे. मी मला उशीर झाला, खरं तर मला त्यांनी दुपारी 2ची वेळ दिलेली आहे. इथे जवळजवळ आता 1 वाजून गेलेले आहेत. पण उशीर का होईना, पण त्यांनी बोलवले आहे सन्मानपूर्वक, तर जाणं माझी जबाबदारी आहे. ते करून मागे येईल. उरलेल्या सगळ्या दिवसांचं नियोजन केलं जाईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या निवडणुका आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाऊ. मला आनंद या गोष्टीचा आहे. अशा निवडणुका पाहिजेत की जे लोकांचं महत्त्व वाढतं, सर्वसामान्यांचं महत्त्व वाढतं आणि ज्या लोकांच्या खिशात अवाजवी पैसा इथून मागं 5 वर्षात 10 वर्षात गेला असेल, त्यांचा सगळा खिस्सा मोकळा होतोय, याचा मला खूप आनंद होतोय. त्यामुळे ही निवडणूक आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. ही निवडणूक सर्वसामान्य म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही निवडणूक होईल आणि शिवधनुष्याचा मात्र विजय होईल एवढं सांगतो. थँक्यू.